व्हिडिओमध्ये आपण हेच बघायचं आहे की काल विकेंडच्या वॉरमध्ये जे रितेश सरांनी झापलं, जी काढली ना लोकांची, मग त्यामध्ये ती जान्हवी असेल किंवा ती निक्की असेल, तो अरबाज असेल, वैभव असेल, किंवा ज्या गोष्टी चुकीच्या झाल्यात त्यांना कसं काय झापलं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्या आधीचे व्हिडिओ जर बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा, आणि त्याच्या आधी शब्द वेडे कोल्हापुरी भाऊ सर्वेश कोरेला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुढचा व्हिडिओ बघूया. जान्हवी सारखी फेक पर्सनॅलिटी ना मी आजपर्यंत बिग बॉस मध्ये बघितली नाही. म्हणजे लाईक जेव्हा तिला माहित होतं बरं का, तिला माहित होतं की ती जी वाजणार आहेत भाऊच्या धक्क्यावरती, सगळ्या गोष्टी निघणार आहेत. सुरुवातला जाऊन ते लगे वर्षा मॅडमांची पाय दाबायला लागली, लगे माया उत्पन्न झाली मनामध्ये तिच्या. जिचं तोंड बघायची इच्छा नव्हती हिला, जिचं तोंड घाणेरडं तोंड बघायची इच्छा नव्हती, तिचं काम पसंत नव्हतं, तिच्यावरती एवढं चढली होती हिला अचानक तिचे पाय दाबू वाटले. सकाळ सकाळी वर्षा मॅडमचे पाय दाबत होते, जेणेकरून महाराष्ट्राला दिसू दे की जान्हवी किती संस्कारी आहे, किती चांगली आहे. हा, जेव्हा समोर देखील बसली तर तिच्या डोळ्यात दिसत होतं रे, त्या घारव्या डोळ्यात, किती किती फेक पर्सनॅलिटी आहे. जेव्हा भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर तिचे वाजवत होते, तिला ओरडत होते की किती वेळा सांगितलंय की बाबा तुम्ही कोणाच्या कामावरती जाऊ नका किंवा कोणाच्या मराठी अस्मितेला ठेच पोचवू नका. पण तरी देखील या आठवड्यात जान्हवी तुम्ही तेच केला. तुम्ही वर्षा मॅडमांना 3-3 पुरस्कार दिलं, पश्चाताप होत असेल असं बोलला. अरे याच्यावर मला रितेश देशमुखचं लई भारी वाटलं रे. त्यानं एक गोष्ट बोलला की जान्हवी जेवढे प्रोजेक्ट तुम्ही केलं नसेल ना, एवढंच काय, जेवढे प्रोजेक्ट मी केलो नसेल तेवढे त्यांनी रिजेक्ट केलेत. यात कळतंय, मी पहिल्या व्हिडिओ पासूनच सांगत आलो की वर्षा मॅडम किती जरी रॉंग वागल्या तरी आपल्या घरामध्ये देखील 50-60 वर्षाचे असतात ना माणसं. त्यांना सवय असते एकच गोष्ट धरून बसायची, परत परत बोलायची. पण तुम्ही जर यंग आहात याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही त्यांच्यावरती चढाल. तुम्ही देखील एक दिवस म्हातारे व्हाल, तेव्हा कळेल तुम्हाला दुःख ते काय असतं ते. आणि जेव्हा रितेश सर तिला ओरडत होते, मला एक कळत नव्हतं, ती रडत होती असं दाखवत होती हो, तिच्या डोळ्यात पाणी कुठंच नाही दिसलं अख्ख्या शो मध्ये. अख्ख्या एपिसोड मध्ये बघितलं, तिच्या डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. अभिजितच्या टॉपिक मध्ये देखील बांगड्या घाल हा जो शब्द तिनं वापरली होती, ह्या शब्दाची पण पाक पाक म्हणजे पाक चर्चा काढली रितेश सरांनी की बांगड्या घाल म्हणजे काय. तेव्हा पण मग आपल्या जान्हवी मॅडम सिरियलचं खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे या बोटावरचं त्या बोटावर करायला लागल्या की मला तसं म्हणायचं नव्हतं, किंवा एवढूसं लागलंय तरी पण हा आरडाओरडा करतोय. अगं तो पण जीव आहे ना ग जान्हवी, तो जिवंत आहे ना, त्याला पण त्रास होईल. मग हेच रितेश सर तेव्हा तिला सांगत होते, तेव्हा ही सांगत होते की एवढंसं लागलंय म्हणून मी म्हणजे काय बांगड्या घाल म्हणणार. आणि अरे जान्हवीची ना निक्कीपेक्षा वाईट वाजवले सरांनी, सिरियसली सांगतो. बिकॉज निक्कीला तर डायरेक्ट झापले होते आणि डायरेक्ट सॉरी म्हणून विषय कट करायला लावले होते. पण हिची एवढी झापलेत ना की लाईक जान्हवीला ती सरकारच्या ज्युरीबद्दल विषय झाला की अवॉर्डचा विषय झाला, सरकारला तुम्ही डायरेक्ट बोलला, असं त्याचं पोर्ट्रेशन झालंय, हे झालं ते झालं. शेवटला जेव्हा अभिजितचा विषय निघाला तेव्हा त्याचा पण विषय आला की तू एक लेडीज असलीस म्हणून याचा अर्थ असा नाही की तू जेंट्सच्या प्रायव्हसीमध्ये डिस्टर्ब करशील. तुझ्या पण बेडवरती असं कोणतरी काहीतरी शोधाशोधी करायला लागले एखादा पुरुष, तर तुला कसं वाटेल, हे देखील रितेश सरांनी सांगितलं. शेवटला जेव्हा अभिजितचा विषय परत जरा पुढे वाढला होता की तुम्ही बांगड्या घाल असा शब्द वापरला, याचा अर्थ काय, तेव्हा तिला रितेश सरांनी एक वेगळ्याच भाषेत झापलं की बांगड्या म्हणजे स्त्री शक्ती, नारी शक्तीचं प्रतीक असतं, आणि बांगड्या म्हणजे आम्ही कमकुवत आहोत किंवा आमच्यात ताकद नाही, असा अजिबात नाही आहे. त्यामुळे बांगड्या घाल हा शब्द तू जो वापरलीस जान्हवी, हे रितेश सरांनी असा सिक्सर मारला की लाईक ज्या 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 बायका आता जान्हवीला बघत असतील ना, त्या सगळ्या बायकांच्या डोक्यात सनक गेल्या जान्हवीबद्दल. एवढं रितेश सरांनी एवढं जाम पकडलं तिला त्या वाक्यामध्ये. जे वाक्य तिने बोलली होती, सगळ्यात पहिलं तर ते केस इकडे तिकडे करून का फिरते वर्षा मॅडमला बोलली, आणि दुसरं वाक्य बोलली होती की त्यांच्या अभिनयावरती की तुम्हाला पुरस्कार दिले ना त्यांना पश्चाताप होत असेल. रितेश सरांनी असला बाउन्सर टाकला, विकेट पडली, त्या बाउन्सरवर विकेट पडली. ती लगेच या बोटावर त्या बोटावर करायला लागली. तर रितेश सरांनी काय म्हटलं की बाबा तुम्ही फक्त वर्षा मॅडमांचा अपमान करत नाही आहे, तर तुम्ही सरकारचा अपमान करताय. की तुम्हाला काय कळत नाही, कोण आहे ती ज्युरी, कोण आहे ती टीम, कुठली कमिटी आहे, कुठला अवॉर्ड देतात, हे लोक चांगली नाहीत, असं तुम्ही पोर्ट्रे करताय. त्यामुळे डायरेक्ट सरकार बरोबर तुम्ही क्रॉस करताय, तुम्ही सरकारवरती एलिगेशन लावताय. जान्हवीला ऐकून भारी वाटलं सर, डोळ्यातनं पाणी येत नव्हतं तरी पण रडत होती बिचारी. काय सांगायचं तुम्हाला. मला मला अजून एक गोष्ट भावना तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आपण जे प्रेम दाखवतो ना, आपण कोल्हापुरी माणसं, महाराष्ट्रातील आपली मराठी माणसं, जे आपण प्रेम दाखवतोय ना, मग ते डीपीवर असेल, सूरजवर असेल, पर्सनली मी माझं घ्या, मी डीपीवरती आणि सूरजवरती जास्त प्रेम दाखवायचा ट्राय करतोय. पण ह्या बातम्यावरती चाललेत, स्वतः रितेश सर एका पॉइंटवरती येऊन म्हणतात, अहो कोल्हापूर तिथं वाट बघायला लागले की आमचा डीपी काय करायलाय. म्हणजे कोल्हापूर मधून
कोल्हापूरमधून जे प्रेम आपण दाखवायला लागलोय हे वरती दिसायला लागलंय. त्यामुळं खरंच त्यासाठी आपण स्वतःला एकदा शाबासकी द्यायला पाहिजे, की आपलं जे आपण जे करतोय किंवा आपलं जे मत आहे, या मताला किंमत आहे आणि म्हणून आपण योग्य माणसालाच मत द्यायला पाहिजे. किंवा सूरजचं देखील, की सूरजबद्दल जे आपण पर्सनल फीलिंग्स दाखवतोय सोशल मीडियावरती, त्याचा तो कचरा काढतानाचा व्हिडिओ असेल, चिडलेला व्हिडिओ असेल, त्याच्यावरती आपले जे रिएक्शन्स असतात, ह्या रिएक्शन वरती जातात. त्यामुळे मला या गोष्टीचा खरंच अभिमान वाटला, की आपण जे करतोय त्याला काहीतरी किंमत आहे.